हर हर महादेव. मी आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉग मध्ये मी आलेलो आहे पार्वती हिल्सला. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता हे मंदिर इथं वरती आहे आणि इथून जायचं आहे. आणि कमीत कमी 45 मिनिट्स मधून आलेलो आहे मी आता हिंजवडी टू कोथरूड. आणि ऐतिहासिक मंदिर आहे आणि आपण जाऊन बघूया कसं आहे मंदिर आणि दर्शन करूया देवीचे. बहुतेक आज मला देवीचा बुलावा आलेला आहे कारण की मी 2 वर्ष झाली प्लॅन केलेलं, 2 ते 3 वर्ष झाली प्लॅन केलेलो इकडे यायचं म्हणून. बट आज मला यायचा मोका भेटलेला आहे आणि तो पण मी तुम्हाला पण दाखवणार आहे. डोळ्यात बी काहीतरी गेले, काहीतरी गाडीवरून येताना. आता जाऊया आपण. आणि गर्दी आहे कारण की आज संडे असल्यामुळे गर्दी दिसाले मला तरी. आणि असं मला वाटलेलं की हिल्स आहे, पार्वती हिल्स आहे म्हणजे असं असं म्हणजे सिटीच्या बाहेर आहे असं वाटलेलं. खरे सिटीच्या बाहेर नाही आहे. चला तर मग बघूया आपण. आता इथं पायरी लिहिलेलं आहे, आप्पाची पायरी. आणि ही कमान आहे तर ही कमान. आणि आता आपण जाऊया. मंदिरच्या 21 पायरी मी चढली आणि मला भोले बाबांचं दर्शन झालं इथं. चला मग आता आपण वरती जाऊया. अशा पायऱ्या अशा आहेत, एक पायरी म्हणजे एवढी लांब, मग तिथं एक पायरी, मग असं आहे. अशा आता थोड्याफार पायऱ्या, थोड्या म्हणजे जास्त आहेत कारण की हिल्स म्हणजे डोंगरावरती आहे ना मग. आणि कदाचित तुम्ही इथं हिल्स तर घालून येऊ नका कारण की पाय स्लिप होतो इथून. मी शूज चप्पल काय पण घालून या, खरं हिल्स तर घालून येऊ नका कारण की पाय जरा स्लिप होतोय. चढाव आहे आणि ह्या पायऱ्या 108 पायऱ्या आहेत असं मी वाचून आलेलो गुगलला. आता रिअली बघतो. चला मग जाऊया. आणि सिटीमध्येच आहे मंदिर. चढताना आता मला 4 ते 10 पायऱ्या चढलेत मी, तरी मला दमल्यासारखं होतंय कारण की चढाव आहे. ह्या अशा पायऱ्यात. इथे एक शिव मंदिर दिसतंय मला. चढताना असा चढाव आहे नॉन स्टॉप, त्याच्यामुळे शूजच घालून या. हे असं वरती जायचं आहे. इथं हे दिसतंय मंदिरच आहे. असं जास्त काय ट्रॅकिंग नाही आहे चढायचं, असं नॉर्मल आहे. म्हणजे असं चढून का तुम्हाला दमल्यासारखं फील होणार नाही, म्हणजे असं गड चढल्यासारखं असं काय, असं नॉर्मलच आहे चालायचं. तर एवढंच काय स्लोप आहे. चढताना उतरताना जरा पाय स्लिप होऊ शकतो, खरं एवढं नाही, असं तेवढं काय नाही. येऊ शकता तुम्ही इझिली. आता 1-2च मिनिटात मी वरती पोहोचेल, मग आपण बघू मंदिर. 2-3 वर्षाची माझी इच्छा. आता मी 1 मिनिटात पोचणार. असं भारी वाटतंय. असं पॉझिटिव्ह वाईब्स आले इथं आल्याला.
ना फॅन्टॅस्टिक वाईब्स आले इथं आणि पुरातन काळामध्ये गेल्यासारखं वाटतं इथं. म्युझियम पण आहे, पेशवे संग्रहालय. आणि इथून आता आम्ही आलेला इथून. चला दाखवतो तुम्हाला बरेच काही. आणि आम्ही गेलोय फिरायला आणि डॉगेश बाई नाहीत असं कधी होणारच नाही. छान बसलं ते. हे विठ्ठल रुक्माई मंदिर, तिथं आम्ही फर्स्ट दर्शन घ्यायला आलो. इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि तिथं पेशवे म्युझियम आहे आणि इकडं मंदिर आहे. आपण पहिला मंदिरचं दर्शन घेतलं विठ्ठल रुक्माईच्या आणि आता जाणार आहे आपण पार्वती माताकडे दर्शन घ्यायला. खूप सुंदर आणि अप्रतिम मंदिर, खूप भारी वाटते ना इथं मला. आणि एकदम पॉझिटिव्ह वाली वाईब्स येते आणि माझा ड्रीम कम्प्लीट झालेला आहे. मी बोललेलंच आहे की मी तर 2-3 वर्ष झाली यायचा प्रयत्न करत होतो, तर आज मी फायनली आलेलो आहे. आणि इतकं सुंदर आणि मस्त मंदिर आहे. मला वाटलेलं लई रश आहे, तर रश नाही आहे. आणि स्पॅसेस सुद्धा बहुत किती मस्त आणि कळस किती सुंदर आहे माहिती आहे. म्हणजे जेजुरीचा कळस आहे ना, सेम तसा वाला वाईब्स येतो थोडीफार. तर मस्त आहे मंदिर, तुम्ही बघून जाऊ शकता. तुम्ही दाखवतो चला. शृंगार करताना मला सौभाग्य भेटलं. देवाला शृंगार करताना मला भेटलं, इतकं भारी वाटलं माहिती. आता पूजा चालू आहे आणि आजीने सांगितलं की मला हे पेशवेकालीन मंदिर आहे.
आता इथं म्युझियम आहे, जाऊया आपण.